HT न्यूज इंडिया, सच के साथ। टाळ मृदुंगानंतर स्वरक्त पत्र आंदोलनाची धग, सिंदीकरांचा आक्रोश थेट देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत। सिंदी रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी नागरिकांनी छेडलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे। सुरुवातीला टाळ मृदुंगाच्या गजरात शांततामय पद्धतीने सुरू झालेला हा लढा आता अंगावर काटा आणणाऱ्या स्वरक्ताने पत्र आंदोलनात परिवर्तित झालाय। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे। आमच्या जीवाची किंमत आहे की नाही असा थेट सवाल करत सिंदीकरांनी शासनाला जणू अंतिम इशाराच दिला आहे। रुग्णवाहिका वेळेत मिळत नसल्याने आणि उपचाराअभावी होणाऱ्या हाल अपेष्टांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। परिसरातील महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। ग्रामीण रुग्णालय द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा एकमुखी इशारा देत नागरिकांनी शासनाकडे आर्त हाक दिली। काही आंदोलनकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तर काहींच्या हातात रक्ताने माखलेली पत्रे हे दृश्य पाहणाऱ्यांचेही मन हेलावून टाकणारे होते। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दूरच्या शहरात हलवावे लागते, वेळेअभावी जीव धोक्यात येतो। आता शब्द नव्हे तर रक्ताने लिहिलेली वेदना शासनाने वाचावी असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले। आंदोलनाचा वेग दिवसेंदिवस वाढत असून शासनाकडून अद्याप ठोस आश्वासन न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय। सिंदी रेल्वे येथील हे स्वरक्त पत्र आंदोलन आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे। शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास ही ठिणगी मोठ्या ज्वालामुखीत परिवर्तित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। युसुफ पठाण, विशेष जिल्हा प्रतिनिधि, सिंदी रेलवे। ऐसी ही ताज़ा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।